स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 71. बसप्पा तेली. एक कोकणातील ब्राह्मण संतती नसल्याकारणाने कुटुंबासह अक्कलकोटास आला. काही दिवस महाराजांची उभयता सेवा करीत असत. एक तेली आपले तिचे पुत्र बरोबर घेऊन दारिद्र्याने अगदी गांजला होता. मजुरी करून सुद्धा त्याला पोटभर अन्न मिळत नसे. तेव्हा महाराजांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आला. श्रींचे दर्शन घेऊन महाराजांची कृपा व्हावी म्हणून काही दिवस तेथे राहिला. पुढे एक दिवस असा चमत्कार झाला की ब्राह्मण महाराजास चौरी वारीत उभा राहिला होता व त्याची बायको जवळच उभी होती. तेलीही पाया पडून एक बाजूस बसला होता. तो महाराज त्या बाईचे तोंडाकडे पाहून, लिंबे हे तिचे पूर्वजन्मीचे नाव असावे. इकडे ये, हा तेली तुझा पूर्वजन्मीचा नवरा आहे. तुझ्या पोटाचे ही 3 मुलगे आहेत, त्यांना जवळ घे. असे चमत्कारिक शब्द श्रींच्या मुखातून निघताच ते ऐकून सर्व लोकांस आश्चर्य वाटले व राधाबाई फारच लज्जित झाली आणि खाली पाहू लागली. पण इकडे असा चमत्कार झाला की ते मुलगे जरी बाईपेक्षा वयाने मोठी होती तरीही आपली आई आहे असे त्यास कळताच त्यांचे पोटात माया उत्पन्न झाली व ते तिघेजण आई आई म्हणून तिच्याजवळ जाऊन बसले. ते पाहून त्या वृद्ध तेल्याच्या डोळ्यातील घळघळ पाणी वाहू लागले. पुढे त्या बाईच्या मनात त्या मुलांबद्दल प्रेम उत्पन्न होऊन त्यास जवळ घेऊन मोठ्या स्नेहाने त्यांनी त्यांची मुखे तिने कुरवाळली. असा हा अद्भुत चमत्कार कधीच न घडणारा सर्वत्रांनी पाहून सर्वांची मने अगदी चकित होऊन गेली व पुन्हा सहृदय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बाईस आज्ञा केली की, अगं लिंबे, तू ह्या तेल्याच्या बरोबर जाऊन त्याच्या घरात पश्चिमेच्या बाजूस रंगीत खांब आहे. त्याच्या खाली तुझ्या हाताने द्रव्याचा भरलेला हंडा पुरलेला आहे. तो उकरून त्यातील सर्व द्रव्ये तो निर्लोभीपणाने या तेल्यास दे, म्हणजे त्याचे दारिद्र्य विच्छिन्न होऊन तुलाही पुत्र होईल. याप्रमाणे समर्थांची आज्ञा होताच ते सर्वजण त्या तेल्याचे घर अक्कलकोटापासून 24 कोस लांब होते तेथे जाऊन त्याच्या घरातील खांबाखाली उकरून पाहतात. तो श्रीवचनाप्रमाणे काही मोहरा, होन व काही रुपये असे भरलेला हंडा त्यांना सापडला. श्री समर्थ आज्ञेप्रमाणे त्या उभयतांनी ते सर्व द्रव्ये तेल्यास दिले. त्याचे जन्माचे दारिद्र्य गेले. नंतर ती उभयता पुन्हा अक्कलकोटास येऊन हा चमत्कार सर्व सेवेकऱ्यास सांगितला व काही दिवस श्री समर्थांजवळ राहून ती आपल्या गावी कोकणात आले. त्याच वर्षी बाईस पुत्रप्राप्ती झाली. सर्व सेवेकरी यास हा अद्भुत चमत्कार ऐकून श्रींच्या अतर्क्य सर्वज्ञत्वाचे मोठे आश्चर्य वाटले. असो, याप्रमाणे श्री स्वामी समर्थांनी उभयतास शरणागतास अतर्क्य सर्वज्ञपणाची किंचित लीला म्हणजेच चमत्कार दाखवून त्यास पूर्वजन्माची ओळख करून दिली आणि त्याचे उभयताचे मानसिक भिन्न हेतू एकमेकांचे हातून एकमेकांनी सिद्धास नेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 72. पुण्यातील एक गृहस्थ. सके 1789 एकेवेळी अक्कलकोटास श्री समर्थांची स्वारी विष्णुबुवा ओंडकर यांच्या ओट्यावर बसली असता त्यावेळेस श्री समर्थ अतिशय क्रोधात होते. केवळ नरसिंह अवतारच दिसत होता. एकदा त्यांनी असे उग्र रूप धारण केले की ते त्यांच्यापुढे जाण्यास कोणाची छाती होत नसे. ते उग्र तेज पाहताच पाहणाऱ्याचा शक्तिपात व्हावा, मग पुढे जाणे कसचे, अशी काही विलक्षणता त्या स्वरूपात येत असे. असो, त्याच साली पुण्यातील कोणी गृहस्थ बरोबर बायको आणि मेहुणा असे घेऊन पोटी संतान नव्हते त्या प्रित्यर्थ महाराजांची सेवा करण्याविषयी 1 महिना अक्कलकोटास येऊन राहिले होते. ते समर्थांच्या दर्शनास आले. बाईने समर्थास नमस्कारून उत्तम प्रकारचा चतुर्दशगुणी तांबूल तयार करून आणला होता. तो महाराजांनी मुखात देऊ लागली. तोच श्री यतिराज क्रोधाविषयाने तिला म्हणाले, रांडे, 7 वर्ष सख्या भावाबरोबर विषय सेवन करतेस तर त्याला विडा दे, आम्हाला कशाला देतेस, आमचा लंड उठत नाही. अशा प्रकारचे समर्थांचे मोठ्या कडाक्याचे गंभीर भाषण ऐकून उभयता बहीण भाऊ थरथर कापू लागले. त्यास आता आपली काय स्थिती होते त्याची मोठी भीती पडली व त्यांनी तेथून पळ काढला. हे सर्व कृत्य भोवतालची मंडळींनी पाहून सर्वजण अगदी थक्क झाले. इतक्यात एक चोखामेळा भजन करणारा तेथे आला व श्रींची चरणी जोहार मायबाप करून ते श्रींचे केवळ नरसिंह रूप पाहून प्रल्हादावर नरसिंह अवतारी कृपा केली त्याबद्दल जे भांग होते ते बोलू लागला. सर्व लोक त्याचे प्रेमळ भजन ऐकून अगदी भजनात गर्क झाले. शेवटी हे त्याचे समयोचित दारिद्र्य
दयाद्र भजन सहृदय सम महाराजांनी श्रवण करून जरी स्वारी अतिशय कोपायमान झाली होती तरी प्रेमपाना फुटून समर्थ पोट दरदरून हसू लागले. नरसिंह अवतारी हिरण्यकश्यपू वधून देखील महाराजांचा कोप शांत झाला नाही. ते उग्र रूप पाहून सर्व देवतर भ्यालेच पळून गेले. प्रत्यक्ष सेवेशी रात्रंदिवस प्रभूचे चरणारविंदी वास करणारी रमा ती देखील पुढे जाण्यास धजली नाही. परंतु ते समय 5 वर्षांचे अभर्क जो प्रल्हाद त्याने त्याचे उग्र तेजास न भीता एकदम श्रींची चरणी मिठी मारली. त्या सरसे प्रयाळग्नी समान कोपलेले परब्रह्म शांत होऊन त्या प्रल्हादास आशीर्वचन देते झाले. त्याप्रमाणे या नीच जातीच्या भक्तावर श्री समर्थ दयागण होऊन त्यास स्वहस्ते प्रसाद देते झाले आणि म्हणाले की तुझा मुलगा मोठा सत्पुरुष होईल, तुला जन्मभर अन्न वस्त्र सुखाने मिळेल, जा आता. हे प्रसाद वचन ऐकून तो चोखामेळा म्हणाला, महाराज, या चरणांजवळ एवढेच सांगण्यासाठी मी आलो होतो. आपण पूर्ण परब्रह्मस्वरूप आहात. मी दीनदास आहे. माझे 80 वर्षाच्या वयात मी आजच खरोखर हे प्रभूचरणारविंद पाहून पुनीत झालो. मला ज्ञानेश्वरी अवगत आहे, परंतु काही ठिकाणी मला तिचा अर्थ लागत नाही. हे वाक्य ऐकून समर्थ म्हणाले, तुझा मुलगाच तुला तो स्वानुभवपूर्वक तिचा चांगला अर्थ सांगेल, जा आता. इतके श्रीमुखातील अमृततुल्य भाषण ऐकून तो चोखामेळा प्रसाद घेऊन घरी आनंदाने जाता झाला. अशा महाराजांच्या सर्व साक्षीपणाचा लीला आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 73. श्रीमान प्रभू गृहस्थ. मुंबईहून कोणी श्रीमान प्रभू गृहस्थ समर्थांचे दर्शनास आले होते. त्यांनी ब्राह्मणाबरोबर पूजेचे साहित्य व पक्वान्नाने भरलेले एक ताट आणले होते. समर्थांचे दर्शन घेऊन आणलेले ताट ब्राह्मणाकडून खाली ठेवताच ब्राह्मणास श्री महाराज म्हणाले, मादर चौदा 5,000 रुपये रखे सो ले जाओ, कभी छोडना नाही. असे श्रीमुखातील 3 वेळा निघालेले वाक्य ऐकून तो म्हणाला, महाराज, मी तर स्वयंपाक करून उदरनिर्वाह करतो, मला 5,000 रुपये कोठून मिळणार. असो. श्री समर्थ बसले होते. त्यांचे मागील बाजूस शेराची कुंपण होती. तिचे आत एकाकी एक वृद्ध फकीर व त्याच्याजवळ काळ्या रंगाचा एक तेजपुंज कुत्रा बसलेला सर्वांच्या दृष्टीस पडला. इकडे समर्थांचे पुढे ठेवलेले ताट त्या ब्राह्मणास दाखवून श्री महाराज म्हणाले, उनको खिलाओ. ब्राह्मणाने आज्ञेप्रमाणे ते ताट फकीराचे पुढे नेऊन ठेवले. नंतर फकीराने आपण व कुत्रा मिळून त्या ताटातील अन्न भक्षण करून फक्त 5 घास त्या ताटात शेष ठेवले. प्रभू गृहस्थांनी श्रींची यथासांग पूजा करून ते प्रसादाचे ताट घेऊन ते परत बिराडी आले. ते फकीराचे राहिलेले प्रसादिक अन्न भक्षण करावे की न करावे या विचारात पडले. मग त्यांनी त्याबद्दल राजोपाध्याय, नारायण भट, हिरळीकर, व्यंकटशास्त्री वगैरे मंडळीस विचारले. तेव्हा त्यांनी यांचे निराकरण श्री स्वामी महाराजच करतील असे सांगितले. नंतर प्रभू गृहस्थ ब्राह्मणासह पुन्हा श्री समर्थांच्या दर्शनास गेले. समर्थांनी त्यास अवलोकन करताच म्हणाले, तुम्हारे को खाना है तो खाओ, नहीं तो हमारा पीछे ला देव. घर घर पंचायत कायकू करता हो. हे श्रींचे भाषण ऐकून प्रभू गृहस्थ चरणी नमून निशंकपणाने परत बिराडी आले व मनोभावाने तो प्रसाद सर्वत्रांनी ग्रहण केला. पुढे दुसरे दिवशी श्रींचे दर्शन घेऊन परत मुंबईस गेले. तिथे गेल्यावर असा चमत्कार घडून आला की त्या प्रभू गृहस्थाचे मावशीजवळ हा ब्राह्मण पूर्वी आचारी होता. ती बाई चांगली धनसंपन्न होती. तिने त्या ब्राह्मणास विश्वासू गरीब पाहून आपल्या संतोषाने 5,000 रुपये बक्षीस दिले. अशा प्रकारे 5,000 रुपये मिळविण्याचा स्वप्नात देखील संभव नसता त्यास श्री समर्थ कृपेने त्यांच्या वाक्याप्रमाणे सहज लाभ घडला व तो प्रभूही पुढे मोठ्या भरभराटीस आला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 74. राधा कसबीन. अक्कलकोटास श्री समर्थांची दर्शनास कोणी राधा नावाची कसबीन गाणारी, चांगली, स्वरूपानेही सुरेख अशी आली होती. ती श्रींचे दर्शन घेऊन श्री समर्थ चरणांजवळ बसली असता ते महाराजांचे तेजपुंज शरीर पाहून तिचे मनात सहज यतिरायांना स्त्री समागम झाला असावा की नाही अशी शंका आली. ती याप्रमाणे विचार करीत आहे. इतक्यात समर्थांनी तिच्या तोंडाकडे पाहून ते म्हणाले, स्त्री पुरुषात काय भेद आहे? तुला काय पुरुषाकृती पाहिजे? हे श्रीमुखातील अंतरसाक्षित्वाचे वाक्य ऐकून बाईने उत्तर दिले, महाराज, स्त्रियास जे स्तन वगैरे अवयव असतात ते पुरुषास नसतात. हे तिचे भाषण ऐकून तिथला समर्थ म्हणाले, अगं, हे तुझे स्तन ब्राह्मणास देऊन जा.
येथे आमच्याजवळ काय पाहतेस? हे चमत्कारिक शब्द तिने ऐकून लागलीच श्रींच्या चरणी नमस्कार करून आपल्या गावी गेली. पुढे असा चमत्कार झाला की त्या राधेस काही एक रोग वगैरे न होता आपोआप तिचे स्तन जिरत जाऊन तिची छाती पुरुषाप्रमाणे अगदी सपाट दिसू लागली. जसा एखादा कुशल चितारी स्वेच्छेनुसार आपण तयार केलेल्या मृत्तिकेच्या चित्रात सहजरीतीने फरक करतो, तसा या विधिनिर्मित मानव चित्रात श्री सर्वशक्तिमान स्वामी महाराजांनी आपले अनंत शक्तीचे प्रभावे करून सहज रूपांतर करून दिले. ही केवढी अघटित घटनेची लीला श्रींनी करून दाखवली पहा. याप्रमाणे स्वशरीरात श्रींचे अगाध लीलेने फरक झालेला पाहून त्या राधेने पुढे पुरुषाचा संग सोडला. परमपुरुषोत्तम स्वामी महाराज यांचे चरणी ती अनन्य शरण गेली. पूर्वी सर्व तऱ्हेने तिला पाहिले होते, नंतर ही गोष्ट घडल्यावर असा फरक पडलेला पाहून सर्वांतरास फार आश्चर्य वाटले. ती राधा पुढे काशीवास करून राहिली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 75. गोसाव्यास दत्तरूपाने दर्शन. शके 1791 मार्गशीर्ष शुद्धात श्री स्वामी समर्थांची स्वारी सेवेकरी लोकांसहित अक्कलकोट नजीक नागसूर, हचनाळ, हदरी वगैरे गावी फिरत असता एक गोसावी पुष्कळ वर्षेपर्यंत श्री गुरु दत्तात्रयांचे दर्शन प्रत्यक्ष व्हावे म्हणून अनुष्ठान केलेला फिरत फिरत महाराज होते तेथे आला व दर्शन घेऊन तो तेजपुंज शरीर पाहून स्तब्ध उभा राहिला. यतिराज त्याचे तपश्चर्याचे फळ देण्याकरिता आपण उभे राहिले व त्यास दर्शन दिले. अनुष्ठानी बुवास 3 सिरे 6 हात, सर्व हस्तांमध्ये कमंडळू, त्रिशूळ वगैरे धारण केलेले असे स्वरूप त्याच्या दृष्टीस पडले. गोसाव्यास विलक्षण चमत्कार वाटून परमानंदी होताना म्हणाला की आपण अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाची ओळख कशाने ठेवणार? अहो भाग्यवान, आपण साक्षात पूर्ण ब्रह्म दत्तात्रय. मला दर्शन दिले, माझ्या कर्माचे व जन्माचे सार्थक झाले असे म्हणून काही दिवस राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या देशास गेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील 71 ते 75 अनुभव पूर्ण झाले.